हित नाही, ही स्क्रिप्ट. शैलेंद्र, मी तुम्हाला थोडंसं थांबवतेय. अभिनंदन विंग कमांडर आहेत पाकिस्तानमधली ही थेट दृश्य आहेत की पाकिस्तानचे लष्करी अधिकारी आहेत त्यांच्यासोबत येतानाची ही दृश्य आहेत जी सध्या पाकिस्तानी न्यूज चॅनेल्स वरती दाखवली जात आहेत. ही थेट दृश्य आहेत पाकिस्तानमधली, ज्या ठिकाणी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आपल्याला दिसतात लष्कराच्या काही अधिकाऱ्यांसोबत. आपल्याला हेही लक्षात येतंय की त्यांचं विमान क्रॅश झालेलं होतं, त्यावेळी ते त्यांना इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं. त्यांच्या डोळ्याला दुखापत झालेली होती, ती दुखापत त्यांच्या डोळ्याची इथेही अजून दिसतीये. दरम्यान ही थेट दृश्य आहेत पाकिस्तानमधली, पाकिस्तानी न्यूज चॅनेल्सवरती आता ही दाखवली जात आहेत, ज्याच्यामध्ये लष्करी अधिकाऱ्यांच्या ताफ्यामध्ये भारताचे विंग कमांडर आहेत अभिनंदन वर्धमान हे दिसत आहेत. आणि पुढच्या काही क्षणामध्ये भारतीयांकडे सोपवलं जाणार आहे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना आणि त्यानंतर ते भारतात पोहोचतील. आणि वाघा बॉर्डर आहे तिथून अगदी काही अंतरावरती सध्या आहेत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि तिथून ते वाघा बॉर्डरवरती येतील. भारताकडे त्यांना सोपवलं जाईल आणि त्यानंतर पुढची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर ते भारतात येऊ शकतील बॉर्डर ओलांडून. फक्त 20 ते 30 पावलांचं अंतर आहे वाघा बॉर्डर ते आत्ता जिथे ते उभे आहेत. तुम्ही स्क्रीनवरती जी दृश्य बघताय तिथून फक्त 20 ते 30 पावलांवरती आहे वाघा बॉर्डर. वाघा बॉर्डर म्हणजे कुठलं तर पाकिस्तानच्या हद्दीत येणारं वाघा बॉर्डर आणि आपल्या बाजूला जी बॉर्डर येते त्याला अटारी बॉर्डर म्हणतात. म्हणजे वाघा अटारी बॉर्डरवरती सध्या आहे. दृश्य तुम्ही बघताच आहात की वाघा बॉर्डरवरती आहेत अगदी 20 पावलांवरती आणि हे गेट उघडलं की सुरू होईल अटारी बॉर्डर जी आहे भारताची आणि त्यानंतर अधिकृतरित्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे भारतात दाखल झालेत असं आपण म्हणू शकतो. सध्या ही संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. खरं तर कागदपत्रांची पूर्तता करण्याचं काम सुरू होतं आणि त्यातही पाकिस्ताननं 2 वेळा बदलल्या. सगळ्यात आधी सांगण्यात आलं की आज संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान अभिनंदन वर्धमान आहेत त्यांना भारताकडे सोपवलं जाईल वाघा बॉर्डर मार्फत. मात्र 2 वेळा बदलण्यात आल्या वेळा आणि त्यानंतर आता कुठे जवळपास 9:17 होत आलेली आहेत आणि आत्ता ते वाघा बॉर्डरवरती पोहोचलेले आहेत. अजूनही काही कायदेशीर आणि कागदोपत्री प्रक्रिया सुरू आहेत पाकिस्तानी लष्कराच्या आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये वाघा बॉर्डरमधून ते अटारी बॉर्डर म्हणजे भारतीय हद्दीमध्ये दाखल होतील अभिनंदन वर्धमान. ही थेट दृश्य आहेत पाकिस्तानातली वाघा बॉर्डरवरची दृश्य आहेत ही. बऱ्याच तासांच्या प्रतीक्षेनंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे अखेर वाघा बॉर्डरच्या त्या बाजूला आहेत पाकिस्तानच्या बाजूला. पुढच्या काही मिनिटांमध्ये हे गेट आहे ते उघडेल. जे काम आता सुरू झालेलं आहे गेट उघडतंय आणि इथूनच आता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे भारतामध्ये दाखल होणार आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून काही लष्करी इतमाम पाळले जात आहेत. लष्करी इतमामात त्यांना आता भारतीय हद्दीमध्ये सोपवलं जाणार आहे, भारताकडे सोपवलं जाणार आहे आणि कागदोपत्री आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात बराच वेळ गेलेला आहे आणि आता पुढची काही मिनिटं आपल्याला वाट बघावी लागणार आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे 20 ते 30 पावलं फक्त चालत आपल्या भारताच्या हद्दीत येतील.
पाकिस्तानी लष्कराचा ताफा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यात चोहो बाजूंनी आहे। लष्कराचे काही अधिकारी देखील त्यांच्यासोबत आहेत। याआधी त्यांची वैद्यकीय तपासणी पाकिस्तानकडून करण्यात आलेली होती, कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली, त्याच्यामध्ये बराच वेळ गेला आणि त्यानंतर अखेर आता अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे कायदेशीररित्या अधिकृतरित्या सोपवलं जातंय पाकिस्तानकडून। त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं हास्य दिसतंय। साहजिक आहे की तब्बल 2 दिवसांनंतर अभिनंदन वर्धमान आपल्या मायदेशी परतणार आहे। 2 दिवस अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तान हद्दीमध्ये कसे काढले असतील याची आपण कल्पना करू शकतो आणि त्या 2 दिवसांनंतर ते पुन्हा एकदा मायदेशात येतात। त्याआधी त्यांनी मोठा पराक्रम गाजवलेलाच आहे। पाकिस्तानची विमानं F-16 ही विमानं भारतीय हद्दीत घुसलेली होती, त्यांना हुसकावून लावण्यासाठी अभिनंदन यांच्यासह इतरही वायुदलाचे विंग कमांडर होते, ती आपली MiG-21 विमानं घेऊन त्यांचा पाठलाग करू लागली, तिथली विमानं पाडली, त्यांनी एक मिसाईल देखील पाडलं आणि हे सगळं घमासान सुरू असताना 2 दिवसांपूर्वी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं MiG-21 हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं आणि त्याच वेळी पॅराशूटमधून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं, ज्याच्यामध्ये ते स्वतः थोडेसे जखमी झाले। ते पाकिस्तानच्या हद्दीत त्यांचं लँडिंग झालं, त्यांची ही गोष्ट लक्षात आली आणि पाकिस्तानी लष्कराच्या आणि लोकांच्याही ती गोष्ट लक्षात आली। त्यानंतर आपल्या जवळ असलेले नकाशे पाकिस्तानच्या हाती लागू नये त्यांनी तातडीने त्याच्यासाठी त्यांनी तळ्यामध्ये उडी घेतली, मात्र त्यांना लष्करानं शेवटी पकडलंच। त्यावेळेस ते जखमी अवस्थेत होते आणि तो क्षण ज्याचे संपूर्ण 125 कोटी भारतीय साक्षीदार बनलेले आहेत, आपल्या भारताचा माणूस, आपल्या भारताचा सैनिक अभिमानानं भारतीय हद्दीत आलेला आहे। वाघा अटारी बॉर्डरवरची ही दृश्य भारतीय सैन्याकडे हस्तांतरण करण्यात आलेलं आहे, भारतीय सैन्याच्या हवाली करण्यात आलेलं आहे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना। आणि पाकिस्तानच्या बाजूचं गेट आता बंद झालेलं आहे आणि भारताचं म्हणजे वाघा बॉर्डरचं दुसऱ्या बाजूचं आपल्या बाजूचं गेट उघडून त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण देश तर त्यांच्या स्वागतासाठी दिवसभर वाघा बॉर्डरवरती हजर होताच। आपण सगळेजण टीव्ही स्क्रीनवरती डोळे लावून बसलेलो होतो की कधी तो शूरवीर पुत्र भारताचा ढाण्या वाघ अभिनंदन वर्धमान भारतात दाखल होतोय, ज्यानं इतकं मोठं कर्तृत्व गाजवलं। पाकिस्तानी लष्कराचं F-16 हे विमान AMRAAM या मिसाईल सकट पाडलं, तो अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या तावडीत राहून देखील 2 दिवसांनंतर सुखरूप बाहेर आलेला आहे। अतिशय सन्मानानं आणि आदरानं स्वागत करण्यात आलेलं आहे। अर्थातच अभिनंदन वर्धमान यांची कामगिरीच तशी राहिलेली आहे आणि वाघा बॉर्डरवरून हा ढाण्या वाघ आता भारतीय हद्दीत आलेला आहे। पाकिस्ताननं बराच वेळ घेतला, वेगवेगळ्या कायदेशीर आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाने 2-2 वेळा बदलल्या त्यांनी अभिनंदन वर्धमान यांना भारतात पाठवण्यासाठी, मात्र अखेर त्यांना भारतीय हद्दीत येता आलेला आहे। वाघा बॉर्डरवरून त्यांचं भारतीय हद्दीत जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे भारतीय लष्कराकडून आणि भारतीय लष्कराचे अनेक अधिकारी सैनिक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, जे त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि इथून पुढे आता वाघा बॉर्डरवरून अभिनंदन वर्धमान यांना अमृतसरला रवाना केलं जाणार आहे, अशी माहिती काही वेळापूर्वी मिळालेली होती। खरं तर आता वाघा बॉर्डरवरती आणल्यानंतर पुन्हा एकदा भारताकडून त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यांची विचारणा केली जाईल, ते पूर्णपणे त्यांची तब्येत ठणठणीत आहे का, त्यांना कुठे काय इजा झाली आहे, पाकिस्तानकडून त्यांना नेमकी कशी वागणूक मिळाली आहे मागच्या 48 तासात याचीही विचारपूस केली जाईल। खरं तर अभिनंदन वर्धमान यांचे नातेवाईक आहेत, आई वडील आहेत, ते तर सकाळीच
या ठिकाणी दाखल झालेले आहेत वाघा बॉर्डरवरती आपल्या लेकाला भेटण्यासाठी। ते देखील अगदी डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते की कधी आपला मुलगा भारतीय हद्दीत येतोय आणि कधी आपण आपल्या मुलाला आपल्या डोळ्यांनी समोरासमोर बघू शकतो। अठ्ठेचाळीस तास हे जे गेलेले आहेत, घालवलेले आहेत अभिनंदन वर्धमान यांनी, आयुष्यात ते विसरू शकणार नाही की नेमकं काय काय त्यांच्यासोबत घडलेलं होतं। मात्र या सगळ्या 48 तासांमध्ये त्यांनी पाकिस्तान समोर अजिबात तोंड उघडलं नाही। जेव्हा त्यांचं प्लेन क्रॅश झालं तेव्हा देखील आपल्याकडची कुठलीही कागदोपत्री माहिती पाकिस्तानच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी पाण्यात उडी मारलेली होती। जखमी अवस्थेत देखील जेव्हा ते पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागले तेव्हा देखील भारताने कडक शब्दात इशारा दिलेला होता की अभिनंदन वर्धमान यांच्या तुम्ही केसालाही धक्का लावू शकत नाही। त्यासाठी जिनिवा कराराचा हवाला दिला होता भारतानं की तुम्ही युद्ध कैद्यांना योग्य वागणूक द्यायलाच हवी, तुम्ही त्यांना हात लावू शकत नाही, अयोग्य पद्धतीने त्यांची चौकशी करू शकत नाही, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करू शकत नाही। आता या सगळ्या गोष्टी पाकिस्तानने खरंच पाळल्या आहेत का हे देखील आपल्याला पुढच्या काही काळामध्ये समोर येईलच। मात्र सध्याची मोठी घडामोड, सकाळपासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीतून सुटून वाघा बॉर्डरवरून आता भारतात दाखल झालेले आहेत। आंतरराष्ट्रीय घडामोडीचे तज्ञ शैलेंद्र देवळाणकर सर पुन्हा आपल्या सोबत आहेत। शैलेंद्र सर, काय आपले शब्द? अत्यंत आनंद झालेला आहे। मी देखील अत्यंत आतुरतेने ह्याच घटनेची वाट बघत होतो। थोडी उत्सुकता ताणली गेलेली होती, त्यामुळे थोडेसे गैरसमज देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। पण जसं मी तुम्हाला सांगितलं की पाकिस्तानकडे पर्याय नाहीये, त्यामुळे पाकिस्तान म्हणून काल जी आपली सैन्य दलाची प्रेस कॉन्फरन्स झालेली होती, या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या एका अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारला गेला होता की अभिनंदन यांना आता पाकिस्तान सोडायला तयार झाला आहे तर तुम्ही त्याला गुडविल जेस्चर असं म्हणाल का? तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की हे गुडविल जेस्चर मला माहिती नाही, पण हे जेस्चर आहे एवढं मी म्हणेन। गुडविल आहे की नाही ते आपण नंतर ठरवू। हे जेस्चर यासाठी आहे की ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ही 1949च्या जिनेवा ॲग्रीमेंटवरती बेस्ड असल्यामुळे पाकिस्तानला ते करणं भागच होतं। आणि हे काही आज पहिल्यांदा झालेलं नाही आहे। 1971च्या युद्धामध्ये 80,000 पाकिस्तानचे सैनिक हे आमच्या ताब्यामध्ये होते, ते आम्ही सुखरूपपणे परत केलेले आहे। एवढंच नाही तर अनेकदा शांततेच्या काळामध्ये देखील भारत पाकिस्तान सीमेवरती, मग ती LOC असेल किंवा आंतरराष्ट्रीय सीमारेषा असेल, शांततेच्या काळामध्ये देखील अनेकदा चुकीने त्यांचे काही सैनिक आपल्याकडे येतात, आपले त्यांच्याकडे जातात, अशा वेळेला त्यांना देखील परत केलं जातं। त्यामुळे मला अभिनंदन यांना परत पाकिस्तान करेल याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं आश्चर्य वाटत नव्हतं। फक्त मला चिंता होती की त्यांचं कोणत्या पद्धतीने छळ झाला का, टॉर्चर झाला का, कारण जो प्रकार 1999ला नचिकेत यांच्या बाबतीमध्ये झालेला होता, त्यांना फार वेळ लावला होता पाकिस्तानने रिलीज करण्यामध्ये आणि त्यांचा छळ झाल्याचं देखील बातम्यानंतर पुढे आलेल्या होत्या। त्यामुळे तसा प्रकार हा सुदैवाने अभिनंदन यांच्याबरोबर झालेला नाहीये। ही अत्यंत सकारात्मक आणि चांगली बाब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। सर, आपण गाड्या पाहतोय, गाड्यांचा काफिला तयार झालेला आहे। पाकिस्तानच्या हद्दीतून भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर आपण न्यूज 18 लोकमतच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकताय। जवान सज्ज, गाड्यांचा काफिला सज्ज आणि इथून पुढच्या कुठल्याही क्षणी विंग कमांडर अभिनंदन हे आता गाडीत बसलेत आणि गाड्यांचा काफिला सुरू झालेला आहे। गाड्यांचा काफिला रवाना होतोय। लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा दलातले कमांडोज आपल्याला उघड्या जीपमध्ये दिसत आहेत आणि ज्याप्रमाणे सांगितलं होतं, वरिष्ठ अधिकारी, पूर्ण झाकलेली गाडी आणि पूर्ण झाकलेल्या गाडीतून ज्या काचाही पूर्णपणे बंद केलेल्या होत्या त्या काचांना अशा प्रकारे आच्छादनं लावली होती की विंग कमांडर आपल्याला दिसू शकणार नाही। मात्र अखेर विंग कमांडर भारतात दाखल आणि बाघा बॉर्डर ओलांडून लष्कराच्या गाड्यांच्या काफिल्यासह विंग कमांडर रवाना।
आणि जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार इथून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एअरपोर्टच्या दिशेनं हा सगळा लष्करी गाड्यांचा काफिला, ज्यात आपण पाहतो आहोत कमांडोज आहेत, सगळा रोड क्लियर करणारे कॉन्वॉयचे पोलीस आहेत। जानकारी मिल रही है कि विंग कमांडर का परिवार भी वहां पर मौजूद है, जिनसे उनको थोड़ी देर के लिए सिर्फ एक मिलवाया जा सकता है और उसके बाद जो स्पेशल विमान है अमृतसर इंटरनेशनल एयरपोर्ट पर जो तैयार खड़ा है इंडियन एयरफोर्स का, वो एयरफोर्स के आला अधिकारियों को, डिफेंस के अधिकारियों को और जो यहाँ पर एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्ट्री के जो अधिकारी यहाँ पर मौजूद थे उन सबको लेकर विंग कमांडर के साथ दिल्ली जाएगा और दिल्ली में जाकर ही विंग कमांडर से पाकिस्तान में क्या क्या हुआ, उनके साथ क्या बातें हुई, क्या कुछ हुआ, उसको लेकर पूछताछ की जाएगी। यानी यहाँ पर जो आमतौर पर जो किशोर एक नियम ये होता है कि कोई भी अगर कोई भी व्यक्ति भारत का जो वहां पर कैमरा पीछे करो, लाइव है भाई। यार मोबाइल नीचे करो यार, मोबाइल नीचे करो यार। We will not take any questions after this. Wing Commander Abhinandan has just been handed over to us as per standard operating procedure of the Indian Air Force. He will now be taken for a detailed medical checkup. This checkup is mandated particularly because the officer has had to eject from an aeroplane which would have put his entire body under great stress. IF is happy to have Abhinandan back. Thank you. What was the delay about? What was the delay about? मग आपण पाहिलं अभिनंदन हा अखेर भारताच्या हद्दीत पोहोचलाय, भारताच्या हवाई दलाकडे त्याला सुपूर्द करण्यात आलेला आहे एवढंच सांगितलं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी। मात्र जो प्रश्न सर्व देशवासियांना पडलाय की इतका विलंब का केला पाकिस्तानने, याचं उत्तर नाही। The Pakistan authorities brought Wing Commander Abhinandan to the checkpost of the Atari, and it is just now that he has crossed over the zero line. So he was here when? At the checkpost in Atari. No, not very long time. He reached this place not very long back, and he was here for about half an hour. The documents were completed, and thereafter he was handed over to the BSF authorities, and the Air Force authorities have taken him. दिलू साहब उन्होंने पेरेंट्स से थे नहीं जी सर, मेडिकल क्या होएगा? मेडिकल जी एयर फोर्स अथॉरिटीज खुद अपना इंटरनल है जी, उधर करा Why was there a press conference scheduled at 5:30 if he wasn't here? क्योंकि जी उम्मीद सीगी कि उस टाइम तक आ जाएंगे, बट somehow he got delayed on the way. We have not asked the Pakistan authorities as to what was the delay. We are happy to have him back, and the Air Force authorities have now taken him with him. The Air Vice Marshal has accompanying him. He's come all the way from the air headquarters. Did he say anything when he arrived? No, he was happy to be back. What did he say? He didn't say anything. He was smiling, and he says, "It's back to be good to my country." सर पंजाबी जिस तरह की विंग कमांडर अभिनंदन जी हुणे पाकिस्तान अथॉरिटीज ने इंडियन अथॉरिटीज ਨੂੰ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਵਾਪਸ ਭੇਜਿਆ। ਕੀ ਕਰਦਾ ਮੈਂ ਉਹੀ ਗੱਲ ਹੁਣੇ 에ਅਰ ਫੋਰਸ ਦੇ ਬੜੀ ਸੀਨੀਅਰ ਅਧਿਕਾਰੀਆਂ ਦੀ ਟੀਮ ਦਿੱਲੀ ਤੋਂ 에ਅਰ ਵਾਈਸ ਮਾਰਸ਼ਲ ਸਾਹਿਬ ਖੁਦ ਆਏ ਸੀਗੇ। ਉਹ 에ਅਰ ਵਾਈਸ ਮਾਰਸ਼ਲ ਸਾਹਿਬ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਨਾਲ ਲੈ ਕੇ ਗਏ ਹੈਗੇ ਆ ਹੁਣੇ, ਔਰ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹਨਾਂ ਦਾ ਜੋ ਵੀ ਮੈਡੀਕਲ चेकअप हैगा प्रोसीजर के मुताबिक वो होके ते उन्होंने एयर हेडक्वार्टर पे आए। सर अभी तक कहाँ पर थे, कहाँ पर वो थे? पाकिस्तान में थे, पाकिस्तान में रवाना हो चुके थे, तो यहाँ आने में इस्लामाबाद और इस जगह का डिस्टेंस तो बेसिकली हमारा उनसे ये था कि वो आ जाए। नॉर्मली जो ये बॉर्डर है तो स्पेशली खोल के शाम को लेट बिकॉज वापस लिया What was the communication from Pakistan side that made you believe
that he'd be here by 6 o'clock. Look, the thing is, there's no written communications in these matters, but we were given to understand that he will be there. So the expectation was that he might be there by that time, but somehow it got delayed. And as a special case, the border was opened and he is being taken. Thank you so much. मीडिया के सामने भी एक बार आ सकते हैं? अभी नहीं जी, जब तक वो एयरफोर्स अभी उनको लेके जाएगी, वो उधर से हवाई जहाज से पैराड्रॉप हुए हैं, तो उसमें स्ट्रेस टू द बॉडी भी होता है, तो उनको चेकअप करके उनकी मेडिकल कंडीशन ठीक करके उसके बाद अबाउट जस्ट 10 minutes back. Thank you, sir. Thank you so much. Thank you so much. Thank you so much. त्यामुळे कोणतंही अधिकृत नाही, पण उशीर झाला तरी काही हरकत नाही. काही तांत्रिक गोष्टी असतील, पण अखेर आमचा माणूस आमच्यात परतला, याचा आपल्याला सगळ्यांना मनापासून आनंद आहे, अभिमान आहे. आणि अतिशय हसतमुखानं एक जबरदस्त असा आत्मविश्वास विंग कमांडर अभिनंदन यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतो आहे. एक जबरदस्त असा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यातून आपल्याला जाणवतो. एक स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आहे. आपण अतिशय बारकाईनं पाहिलं तर एक खरोखर एखाद्या सैनिकात, एखाद्या जाबाज सैनिकात जो आत्मविश्वास असावा लागतो, तो 100% आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला झळकताना दिसतोय. शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत आहेत. देवळाणकर सर, एक खूप जबरदस्त असा आत्मविश्वास, एक मंद असं स्मित, पुन्हा एकदा अभिनंदन. भारतात सुखरूप दाखल आणि आता एअरफोर्सचे वरिष्ठ अधिकारी त्याला वैद्यकीय चाचणीसाठी आणि बाकीच्या उर्वरित प्रक्रियांसाठी घेऊन रवाना झाले आहेत दिल्लीच्या दिशेनं. मिलिंदजी, नक्कीच मला असं वाटतं की एक आपलं जे टार्गेट होतं किंवा ज्याला पायलट प्रोजेक्ट असं नाव आपल्या पंतप्रधानांनी दिलं होतं, तो आपला एक प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. परंतु याच्या पुढच्या स्टेजेस हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत. आपलं जे प्रमुख उद्दिष्ट आहे, ज्यासाठी आपण हा सेकंड सर्जिकल स्ट्राईक केलेला होता, ते अजून उद्दिष्ट अपूर्ण आहे. आणि ते आहे की पाकिस्ताननी त्यांच्या भूमीवरचं जे सगळं टेरर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे डिसमॅन्टल केलं पाहिजे आहे. ते अद्याप झालेलं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीचा आपण आपला डिप्लोमॅटिक आउटरीच हा काल दिवसभरामध्ये आपण केला, एक डिप्लोमॅटिक असर्टिव्हनेस आपण दाखवला, ज्या पद्धतीने आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील, आपलं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय असेल, आपलं संरक्षण मंत्रालय असेल, PM ऑफिस असेल, हे सगळेजण ह्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होते. ज्या पद्धतीने आपण आपले बायलॅटरल एंगेजमेंट्स होत्या अमेरिकेबरोबर, फ्रान्सबरोबर, इंग्लंडबरोबर, सौदी अरेबियाबरोबर, त्याचा वापर करून ज्या पद्धतीने आपण पाकिस्तानवरती दबाव टाकला आणि त्या दबावाचं प्रत्यंतर किंवा रूपांतर आपल्याला अभिनंदन यांच्या सुटकेमध्ये दिसतं आहे. ते आपल्याला हँडओव्हर झालेले आहेत. पण आपल्याला इथं थांबून चालणार नाही आहे, कारण आपल्याला आणखीन आपलं मेन उद्दिष्ट जे आहे ते आपल्याला अचीव करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे एक बाब एक निश्चितपणे आपल्याला करावी लागेल की हा जो दबाव आहे हा पाकिस्तानवरती कॉन्स्टंटली आपल्याला ठेवावा लागणार आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही सांगितलेला आहे की एक दबाव आहे पाकिस्तानवर आणि तो कायम ठेवावा लागेल. आणि निश्चितपणे म्हणजे ज्या प्रतिक्रिया सोशल मीडियातनं सर्वसामान्य नागरिकांच्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, त्यात अजूनही पूर्ण झालेलं नाही हे काम. आता काम फत्ते करूनच हे सगळं थांबणार. आणि काम फत्ते करणं म्हणजे अझहर मसूदचं जे मास्टर माइंड आहेत, ते मास्टर माइंड त्यांचा खात्मा करणं, दहशतवादाचं समूळ उच्चाटन करणं. कारण पाकिस्तानी जनतेशी आपलं वैर नाही, पाकिस्तानी जनतेशी, सर्वसामान्य जनतेशी आपलं भांडण नाही, पण दहशतवादाचं समूळ उच्चाटन मात्र झालंच पाहिजे. आपल्या थेट अटारी बॉर्डरवरनं आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपल्याला काही अधिक माहिती मिळते, ती माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आज सकाळपासून देशभरातून प्रचंड मोठ्या संख्येनं आणि पंजाबमधून तर प्रचंड मोठ्या संख्येनं नागरिक आज सर्वसामान्य इथे पोहोचले होते. आणि अशाच काही नागरिकांशी आमच्या प्रतिनिधीनं संवाद साधला. काही वेळापूर्वी जेव्हा अभिनंदन यांची औपचारिक सुटका झाली आणि भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलं, त्यानंतरचेही काही क्षण आमच्या प्रतिनिधीनं कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही जणांशी बातचीत केली आहेत, काही स्थानिक प्रतिनिधींशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा क्षण आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा, कौतुकाचा
आहे की अखेर पाकिस्तानला झुकवण्यात, आंतरराष्ट्रीय स्तरावरून खूप मोठा दबाव पाकिस्तानवर आणण्यात आपण यशस्वी झालो आणि पाकिस्तानला हार मानावी लागली, पाकिस्तानला माघार घ्यावी लागली आणि पाकिस्ताननं अखेर विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्त केला आहे। देवळाणकर सर आपल्यासोबत आहे। देवळाणकर सर, इथून पुढची प्रोसिजर काय असू शकते? वैद्यकीय चाचणीच्या व्यतिरिक्त काय महत्त्वपूर्ण गोष्टी असू शकतात? काही महत्त्वाची माहिती आपल्याला विंग कमांडरकडून मिळेल? या बाबतीत तर नंतर येत्या काळामध्ये या गोष्टी स्पष्ट होतील। प्रथम तर आपण जिनेवा करारानुसार सगळ्या गोष्टींची पूर्तता ही झाली आहे की नाही, ह्या प्रत्येक गोष्टी आता तपासून पाहिल्या जातील। आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची बाब असणार आहे ती म्हणजे अभिनंदन यांचं मेडिकल चेकअप, आणि हे मेडिकल चेकअप ही एक फार मोठी रिक्वायरमेंट आहे ज्या जिनेवा ॲग्रीमेंटनुसार, आणि यामध्ये त्यांचा कोणत्याही पद्धतीने छळ झालेला नाही आहे, त्यांना कोणत्याही पद्धतीने टॉर्चर करण्यात आलेलं नाही आहे, ह्या गोष्टी एन्श्योर करून घेणं। त्याच पद्धतीने ज्या वेळेला त्यांना इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं होतं, त्या इमर्जन्सी लँडिंगमध्ये त्यांना काही दुखापत झालेली आहे का हे पार्ट होऊ शकतो, किंबहुना पाकिस्तानकडनं त्यांची चौकशी करताना काही अशा प्रकारचं टॉर्चर टॅक्टिक्स वापरल्या गेल्या होत्या का, या गोष्टी बघणं देखील आपल्यासाठी गरजेचं आहे। त्यामुळे एअरफोर्सकडनं या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा अधिकृतरित्या याच्यातनं काय झालं आहे या गोष्टी प्रामुख्याने पुढे येतील। परंतु मला असं वाटतं की ही जी प्रोसेस आहे ही याच्यामधली रुटीन प्रोसेस आहे, आणि ज्या ज्या वेळेला युद्ध कायद्यांचं हस्तांतरण एका देशाकडनं दुसऱ्या देशाकडे होत असतं त्या वेळेला ह्या सगळ्या ज्या मॅन्डेटरी नॉर्म्स आहेत ह्या नॉर्म्स आपल्याला पूर्ण कराव्याच लागतात। मिलिंदजी, मला फक्त एक महत्त्वाचा मुद्दा या नंतरच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला सांगावा वाटतोय की आता आपलं इथलं जे बॅटल आहे हे बॅटल तर चालू आहे, पण आता एक मोठं बॅटल आपल्याला करावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार तो युनायटेड नेशन्समध्ये। कारण आता युनायटेड नेशन्समध्ये पाकिस्तानकडनं देखील भारताने आमच्या हद्दीमध्ये आमच्या सार्वभौमत्वाचा भंग केला अशा प्रकारचा आरोप होऊन तसा प्रस्ताव हा दाखल केला जाऊ शकतो। तशाच पद्धतीने भारत देखील प्रयत्नशील राहणार आहे। त्यामुळे आम्हाला एक लीगल बॅटल हे युनायटेड नेशन्समध्ये आपल्याला प्ले करावं लागणार आहे। त्याचप्रमाणे मला असं वाटतं की 2 ते 3 गोष्टी ज्या येत्या काळामध्ये आपल्याला प्रामुख्याने लक्ष देऊन कराव्या लागणार आहेत हे प्रेशर इंटॅक्ट ठेवण्यासाठी। कारण जोपर्यंत पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या किंवा मुसक्या आवळल्या जात नाहीत तोपर्यंत पाकिस्तान या दहशतवादी संघटनांना मदत करणं, समर्थन देणं थांबवणार नाही। सर, तुम्ही एकदम आपल्याला पहिली बाब करायची। सर, तुम्ही अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळलेला आहात आणि याचकडे आपल्याला सगळ्या आपल्या प्रेक्षकांचं लक्ष वेधायचं आहे। पण थेट त्या बॉर्डरवरून जिथून आपल्या वाघानं पुन्हा आपल्या भूमीत प्रवेश केला तिथे उपस्थित होते आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास, त्यांनी याचा आढावा घेतला। आपण पाहूया। अभिनंदन भारतात परतलेले आहे आणि आता जर पाहायला मिळते की क्या कर रहे हो यार आप? रोल कमांडर अभिनंदन भारतात परतलेले आहे आणि आता आपल्याला पाहायला मिळते की त्यांच्या गाड्या ह्या अमृतसरच्या दिशेने निघालेल्या आहे। आवाज निघालेला आहे समोर, ज्या पद्धतीने बघितलंय जातंय की समोर हे कॉन्वॉय आहे आणि खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कॉन्वॉय आहे, सोबत इतर गाड्या आहे, हवाई दलाच्या अधिकारी आहे, त्यानंतर पंजाब पोलीसचे अधिकारी आहे, ॲम्ब्युलन्स आहे, हे सगळे यानंतर सगळे जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं आहे की विंग कमांडर अभिनंदन हे आता भारतात परतलेले आहे आणि आता ते अमृतसरच्या दिशेने जात आहेत। त्याच प्रकारची तयारी समोर पाहायला मिळते आपल्याला। आपण सध्या भारत पाक सीमेवरच्या वाघा बॉर्डर अटारीच्या दरम्यान आहो आणि इथूनच खास करून जर बघितलं तर ते इथून रवाना होणार आहे। काही क्षणापूर्वीच जर बघितलं तर ते त्यांनी भारत पाकची सीमा ओलांडली होती आणि ते सुरू झाले आणि आता हे निघालेले आहे अमृतसरच्या दिशेने। आपल्याला पाहायला मिळतंय एक गाडी ही अमृतसरच्या दिशेने निघालेली आहे। हे भारतीय कमांडोज आहे, लष्करी कमांडोज, ते सर्व निघालेले आहेत आणि या प्रथमतः
कमांडोजच्या गाड्या जात आहे, त्यानंतर जर बघितलं आपण हे सगळे गरुड कमांडोज आहे, त्यानंतर एअर व्हाईस मार्शलची ही गाडी आहे, एअर व्हाईस मार्शल आहे कपूर या गाडीमध्ये, त्यानंतर ही तिसरी गाडी आहे, या गाडीमध्ये जर बघितलं 3 नंबरची गाडी जी आहे त्या गाडीमध्ये विंग कमांडर अभिनंदन हे अमृतसरच्या दिशेने रवाना झाले हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसोबत, आणि हा संपूर्ण कॉन्वॉय जो आहे, हा संपूर्ण जो कॉन्वॉय आहे आता अमृतसरला निघाला आहे। एअर व्हाईस मार्शल कपूर यांच्या सोबत अभिनंदन, विंग कमांडर अभिनंदन हे भारतात परतल्यानंतर थेट अमृतसरला रवाना झालेले आहे। भारत पाक सीमेवरून व्हिडिओ जर्नलिस्ट नसीब सिंगसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। प्रशांत लीला रामदास हे त्या घटनेचे साक्षीदार होते जेव्हा अभिनंदन यांना पुन्हा एकदा भारताच्या हवाली सुपूर्द करण्यात आलं आणि देशभरात सुरू झालाय जल्लोष।